नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी तुमची लाडकी जान्हवी. आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी. तर मी सोयाबीन उकळण्यासाठी ठेवले, ते पाणी घेतलं एका भांड्यामध्ये आणि नंतर ग्रेव्हीसाठी मी कांदा टोमॅटो घेतलेत आणि ते मी ह्याच्यामध्ये भाजून घेत आहे. सोयाबीन आता पिळून घेतलेत. एक चमचा तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेत. आता त्याची मी पेस्ट करणार आहे. त्याच्यात थोडी कोथिंबीर आणि जे काय भाजलेला कांदा मोठा असल्यामुळे टोमॅटो मी छोटे होते म्हणून 2 घेतलेत. तुम्ही एक पण घेऊ शकता. त्यात अद्रक आणि लसूण पण घेतलं आहे मी. आणि आता आपण याची चांगली एक पेस्ट करून घेऊयात. जेव्हा गॅसवर वगैरे भाजतो ना, चुलीत भाजतो ना, तेव्हा हे खूप छान भाजी होते काळसर याची. आता मी हे सगळं तयार करून घेतलं. एका कढईमध्ये तेल, जिरे मोहरी टाकून घेतले. कोणी जिरे पण टाकतं, तुम्हाला जसं आवडतं तसं. आणि त्यानंतर मी 2 तेजपान पण टाकलेत. आणि मी कधी पण तेलामध्येच लाल तिखट आणि हळद टाकते, जेणेकरून भाजीला खूप चांगला तडका बसतो आणि भाजी खूप चांगली होते. मी 1 चमचा आणि थोडंसं वरती लाल तिखट आणि थोडंसं हळद टाकली आहे. त्याच्यात कोथिंबीर पण टाकली तेलामध्ये. आणि जे काय आपण मिश्रणाची पेस्ट केली होती, टोमॅटो कांदा वगैरे सगळ्या गोष्टींचे, तर ते पण आपण याच्यात टाकून घेतलं आहे. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि नंतर त्यात मी गरम पाणी टाकून घेतलं आहे. गरम पाण्याने तर्री येते, तुम्ही बघू शकता तेलाची तर्री ही. आणि याच्यानंतर मी त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलं आहे, जे की भाजून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट काढलेली. हे खोबरं माझ्याकडे ऑलरेडी होतं, त्यामुळे मी ते पेस्ट टाकली आहे. त्याला चांगलं उकळू द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं. मी शेवटी मीठ टाकते अंदाजाने, पण जर तुम्हाला कोणाकोणाला सवय असते आधी टाकायची वगैरे, तर ते आधी पण. आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे, गरम मसाला, तर तो मी 1 चमचा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. तुम्ही पाहू शकता भाजी चांगली शिजून छान तयार झालेली आहे. आपल्याला ग्रेव्हीनुसार करायची. तयार झाली सोयाबीनची भाजी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून